रेल्वेच्या एक्झामसाठी काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. त्यातलाच एक टॉपिक आहे रेल्वे ट्रॅक्स, कारण हे विचारलं जातं एक्झाममध्ये. तर रेल्वे ट्रॅक्स 31 मार्च 2020 पर्यंतचे आहे. त्याची लेंथ आहे 126,366 किलोमीटर आणि रूट लेंथ आहे 67,956 किलोमीटर्स. तर ही आता अजून वाढलेली असू शकते, तर मी परत अपडेट करेन हे. आणि ह्याच्यात 3 प्रकारचे गेज असतात, एक ब्रॉड गेज, एक मीटर गेज आणि एक नॅरो गेज. तर ब्रॉड गेज हा 1676 mm चा असतो, म्हणजे 5 फूट 6 इंच. मीटर गेज असतो 1000 mm चा, म्हणजे 3 फीट 338 इंचेस. आणि नॅरो गेज असतो 762 mm किंवा 610 mm आणि त्याची लेंथ असते 1604 किलोमीटर. तर आपल्या देशात मॅक्सिमम ज्या ट्रॅक्स आहेत ते ब्रॉड गेजवर बनलेल्या आहेत सध्या. तर ते इक्विप्टेड असतात, लॉंग वेल्डेड असतात, हाय टेन्साईल असतात आणि त्यांची स्ट्रेंथ असते 62 to 60 kgs, 90 युनिट्स. रेल्स अँड प्री स्ट्रेस कॉन्क्रीट PSC स्लीपर्स विथ इलास्टिक फास्टेनिंग्स. त्याची लेंथ तर सांगितलीच आहे 1676 mm, म्हणजेच 5 फूट 6 इंच त्याची साईज असतो ब्रॉड गेजचा. आणि आपल्या देशातले टोटल 63,950 किलोमीटर, म्हणजेच 94% जो रूट आहे तो ब्रॉड गेजनी बनलेला आहे. आणि प्रॉफिट जे आहे ते 100% आहे मालगाडीवाल्या रूटवर आणि 99% वालं प्रॉफिट आहे ते पॅसेंजर रूटवर आहे. मीटर गेज हा 1000 mm चा असतो, म्हणजेच 3 फीट 338 इंचेस. लेंथ आपली टोटल लेंथ आहे त्याच्यात 2402 किलोमीटर, ते आहे टोटल पर्सेंटेजमध्ये 3.53% किलोमीटर्स. आणि नॅरो गेजमध्ये 762 mm to 610 mm आणि लेंथ असते 1604 किलोमीटर्स. म्हणजे सध्या 1604 किलोमीटरचा यूज होत आहे नॅरो गेजमध्ये, म्हणजेच टोटल 2.36 किलोमीटर 100% पैकी हा नॅरो गेजसाठी यूज होत आहे. म्हणजे सगळ्यात जास्त यूज होत आहे ब्रॉड गेज आपल्या देशात प्रॉफिटसाठी, आणि इंडियन रेल्वे सगळ्यात जास्त ब्रॉड गेजच यूज करत आहे.